भूमी अभिलेख भरती 2025 भूकरमापक पहा संपूर्ण डेमो हॉल तिकीट आलेत असे करा डाउनलोड। महत्त्वाच्या सूचना काय, वेळापत्रक कसे आहे, सत्र कितीमध्ये परीक्षा होणार आहेत, परीक्षा कधी आणि कोणत्या विभागाच्या कधी परीक्षा, चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही संपूर्ण डिटेल अपडेट आपल्या या व्हिडिओ। भूमी अभिलेख विभागाची जी हॉल तिकीट आलेले आहेत भूकरमापक परीक्षेची, ती तुम्हाला 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत डाउनलोड करता येणार आहेत। आणि हे हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची याच्यासाठीची तुम्हाला जी ही लिंक आहे, ही लिंक मी कमेंट सेक्शनला पिन करून देईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 ते 14 तारखेपर्यंत डाउनलोड करता येणार आहेत। 13 ते 14ला परीक्षा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ही लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं वेब पेज आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून यायचं। इथं तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ असेल आणि पासवर्ड आणि रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं हा जो कॅप्चा दिसत आहे तो एंटर कॅप्चा इथं करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुमचं हॉल तिकीट यशस्वीरित्या डाउनलोड होईल। त्यानंतर आता या भूमी अभिलेख परीक्षेसाठी जी भूकरमापकची परीक्षा आहे त्यासाठी काय सूचना आहेत त्या आता चला एकदा पाहून घेऊया। फार महत्त्वाच्या सूचना भूमी अभिलेख विभागाने आपल्याला दिलेल्या आहेत। या भूकरमापकसाठी तुम्हाला माहिती आहे की 13/11 पासून ते 14/11 पर्यंत म्हणजे 2 दिवस ही परीक्षा होणार आहे। या परीक्षा जवळपास 3 शिफ्टमध्ये चालणार आहेत। भूमी अभिलेख विभागाची हे भूकरमापकची जी परीक्षा आहे त्या संदर्भातल्या या सूचना आहेत। याच्यामध्ये 13 ते 14 तारखेला ही परीक्षा होणार आहे। नोव्हेंबरला आपल्याला माहिती आहे तुम्हाला 8 ते 14 तारखेपर्यंत त्या दिवशी सुद्धा परीक्षेचं हॉल तिकीट हे डाउनलोड करता येणार आहे। परीक्षा तुम्हाला माहिती आहे या सत्र 1-2 असं होणार आहे। 13 तारखेला 2 सत्र होणार आहेत आणि 14 तारखेला 2 सत्र होणार आहेत। 13 तारखेला पुणे विभाग, अमरावती विभाग, नाशिक आणि नागपूर विभागामधली परीक्षा होणार आहे। तर 14 तारखेला मुंबई कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागामधल्या परीक्षा होणार आहेत। उमेदवारांसाठी रिपोर्टिंगची वेळ आहे सकाळी 8 दुपारी 12 या दोन्ही सत्रांसाठी म्हणजे 2-2 शिफ्टमध्ये ह्या परीक्षा होतील। ठीक आहे। त्याच्यानंतर परीक्षा विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षा प्रवेशपत्रांबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा दिलेली आहे। mahabhumi.government.in यावर सुद्धा तुम्ही परीक्षेचं विभागनिहाय वेळापत्रक आणि परीक्षेचं प्रवेशपत्र सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय। पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळ आहे याच्यावर देण्यात आलेल्या सूचनानुसार प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी डायरेक्ट आता दिलेलंच आहे कसं डाउनलोड करायचं ते। आणि यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। ही एक महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि उद्याच्या राज्यसेवा परीक्षेसाठी सुद्धा सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।